नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या पूजाच आर्ट या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाळूमामांचे जे पानावरती कलर पेंटिंग केलं आहे त्याच्यासाठी DIY घरच्या घरी अशी स्वस्तात मस्त फोटो फ्रेम बनवणार आहोत। तर त्याच्यासाठी मी एका ड्रॉइंग पेपरवरती 24x13 सेंटीमीटरचं पेपर कट करून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती हे पान फेविकॉलच्या मदतीने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित चिटकवून घ्यायचं आहे। आणि त्याच्यानंतर कार्डबोर्ड किंवा एखादा जुना बॉक्सवरती आपण 25x14 सेंटीमीटरचं कार्डबोर्ड कट करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रकारे एखादा आकर्षक कागद असा चिटकवून घ्यायचा आहे। दोन्ही बाजूनी व्यवस्थित कागद चिटकवून घ्यायचा। मैत्रिणींनो, आणखी एका कार्डबोर्डवरती 25x14 सेंटीमीटर माप टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे 2.5 सेंटीमीटर ॲड करून घ्यायचं आहे। कार्डबोर्ड कट करून घ्यायचा आहे आणि त्याला देखील एका पेपरने रॅप करून घ्यायचं आहे दोन्ही बाजूनी। पेपर व्यवस्थित रॅप करून झाल्यानंतर OHP शीट घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती जे आपण सेकंड फ्रेम बनवली आहे त्याच्यावरती व्यवस्थित सेलो टेपच्या मदतीने OHP शीट चिटकवून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर मैत्रिणींनो, 3 कार्डबोर्डचे तुकडे करून व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे 3 बाजूने चिटकवून घ्यायचे आहेत। वरच्या बाजूने रिकामं ठेवायचं आहे जेणेकरून आपल्याला त्याच्यामध्ये फोटो फ्रेम घालता येईल आणि वरच्या बाजूने हवं असेल तर आपण पॅक करू शकतो। तर अशा पद्धतीने आपली स्वस्तात मस्त DIY पद्धतीने घरच्या घरी फोटो फ्रेम बनवून तयार आहे। तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही फोटो फ्रेम आणि सोबतच पेंटिंग कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।